ऑनलाईन असलेल्या सर्व सद्भक्तांचं मनःपूर्वक स्वागत. काल आपण निरूपणात संसार वृक्षाचं वर्णन ऐकलं. या संसार वृक्षाचा उच्छेद करण्यासाठी असंगता आणि अनासक्ती ही दोन शस्त्र आपल्याला वापरता यायला हवी आणि या दोन शस्त्राने या वृक्षाचा उच्छेद होऊ शकतो. या संसार वृक्षाचा उच्छेद झाला असता त्या परमपुरुषाची म्हणजेच पुरुषोत्तमाची, जो वाच्यार्थाने ईश्वर आणि लक्ष्यार्थाने ब्रह्म होय, त्याची प्राप्ती होते. ही प्राप्ती कशी होते याचं वर्णन करणारं प्रज्ञाचक्षू संत श्री गुलाबराव महाराज यांचं एक पद आपण ऐकूया.
जय जय रघुवीर समर्थ गणेश शारदाश्चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्य सर्वमे रघुनंदन कृपा कटाक्षाची किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जय त्या श्री कृष्णे वंदू तया ते श्रीराम जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते वंदू या श्री चरण श्री गुरूंचे धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत संजय यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवानि पांडुरंग हरी वासुदेव हरी भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय 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 रघुवीर समर्थ पुरुषोत्तम योग ज्यांनी स्वतःच्या ठिकाणी साधलेला आहे असे आनंद योगी परमपूज्य डॉक्टर काका व श्रद्धेय मंदाताई गंधे या गुरुद्वयाला मनापासून वंदन करते आणि पुरुषोत्तम योग समजून घेण्यासाठी जमलेल्या सर्व गावोगावीच्या साधकांना मनापासून अभिवादन करते। काल आपण संसाराचं स्वरूप पाहिलेलं आहे आणि आत्ताच्या अभंगातही आपण निरूपण ऐकलेलं आहे की त्यजुनी काम आज श्याम दृष्टी पाहिला की संसाराविषयी अनासक्त झाल्याशिवाय परमेश्वराचं अनुसंधानही टिकत नाही, दर्शनही होत नाही आणि शांत चित्ताने त्याच्या परब्रह्म स्वरूपाचं चिंतन सुद्धा तुम्हाला आम्हाला करता येणं शक्य नाही। कारण या संसाराच्या चिंतेमुळे, संसाराच्या सतत चाललेल्या विचारांमुळे अंतःकरण जे आहे ते शांत न राहता क्षुब्ध होऊन जातं आणि शुद्ध असणाऱ्या अंतःकरणामध्ये चंचलता फार वाढल्यामुळे स्वस्वरूपाचं दर्शन घेण्याची क्षमता अंतःकरण गमावून बसलेलं असतं आणि म्हणून अंतःकरणाची शांती परमार्थ क्षेत्रामध्ये अत्यंत महत्त्वाची आहे। अंतःकरण शुद्ध आणि शांत झाल्याशिवाय आपल्याला चित्ताचा चैतन्यामध्ये लय साधता येत नाही, करता येत नाही आणि म्हणून पूर्वतयारी जी आहे ती पूर्व शांतीची आहे। मग आता प्रपंचापासून असंग व्हा असं सांगतात, प्रपंचाचं चिंतन करू नका असं सांगतात। मग चिंतन त्याचं केलं नाही, त्याचा विचार जर आम्ही केला नाही तर आम्हाला आमचा प्रपंच व्यवस्थित करता येईल का, असा एक मोठा प्रश्न आपल्या त्या ठिकाणी आपल्या समोर मांडणी आहे की त्याचं चिंतन करू नका म्हणजे अवास्तव चिंतन या प्रपंचाविषयी जे तुम्ही आम्ही करत राहतो ती सवय जी आहे चित्ताची ती पूर्णपणे मोडली पाहिजे। सतत भूतकाळात जाणे, भविष्य काळात काय घडेल काय नाही याचा सतत विचार करत राहणे आणि वर्तमान काळ जो आहे तो गमावून बसणे, ही जी आपली सवय आहे ती या ठिकाणी आपण काय करायला पाहिजे तर बदलावायला हवी आणि वर्तमान काळामध्ये शांत चित्ताने संतांच्या संगतीमध्ये या संसार वृक्षाचं जे मूळ ईश्वर आहे त्या ईश्वराला शरण जाऊन, आता त्याला जाणायचं असेल तर त्याला शरण जावं लागतं, इतर कुठेतरी शरण जाऊन त्याला जाणणं हे तुम्हाला आम्हाला जमणार नाही आणि म्हणून शरण कोणाला जायचं आहे तर चौथ्या श्लोकात आपल्या समोर सांगितलेलं आहे की त्या आद्य पदाचा जर शोध तुम्हाला आम्हाला घ्यायचा असेल तर त्या आद्य पुरुषाला मी अभेदाने शरण गेलो आहे। म्हणजे अभेदाने शरण गेलो आहे म्हणजे मला जरी सद्यस्थितीमध्ये पूर्णपणे त्याचा अनुभव नसेल, साक्षात्कार नसेल, बुद्धीचा तसा निश्चय झालेला नसेल अभेद तत्वाचा, तरी श्रुती माऊलीवर, संतांवर, भगवद्गीतेवर विश्वास ठेवून
ते आणि मी एकच आहे ह्या विश्वासाने परमार्थामध्ये तुम्हाला आम्हाला पुढची वाटचाल करायची आहे। मग इथं जाणायचं नेमकं काय आहे तर अधिष्ठान रूप नारायणाला शरणही जायचं आहे आणि सतत त्याचं चिंतन करून त्याला जाणण्याचा प्रयत्न करण्यासाठी जे जे अध्यस्त आहे, आता काय काय अध्यस्त आहे तर दिसतं, भासतं, कळतं, जाणवतं एवढी त्याची यादी आहे की जे जे दिसतं, भासतं या सर्व गोष्टींचा अंतःकरणाच्या ठिकाणी बाध केल्याशिवाय अंतःकरण शांत चित्ताने अभेद तत्वाचं चिंतन करू शकणार नाही। आणि म्हणून त्याला शरण जायचं आहे आणि त्याला प्रार्थना करायची आहे की तेथे माझी हरिवृत्ती राहो, की माझी ही वृत्ती बहिर्मुख होऊन अनेक ठिकाणी न पांगता भगवंता तुझ्या चरणापाशी सगुण आणि निर्गुण असे जे तुझे दोन चरण आहेत त्या चरणापाशी अखंड रंगू दे असं करता करता कधीतरी त्याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून सुरुवात कुठून करायची आहे तर भगवंताच्या स्मरणामध्ये राहून श्रुतिमौलीचा आदेश जो आहे तो पूर्णपणे मान्य करून आपल्याला त्या भगवंताचं चिंतन करण्याचा प्रयत्न करायचा आहे। आता या परमात्म्याच्या प्राप्तीची साधने काय आहेत ती आपल्या समोर 5व्या श्लोकामध्ये ठेवलेली आहे। या विष्णू पदाचं, या भगवंताच्या धामाचं, आपल्या स्वस्वरूपाचं दर्शन कोणाला होतं तर इथं आपल्या समोर मांडणी आहे। अभिमान आणि मोह पूर्ण गेलेला आहे। आता पहा, एक सामान्य अहंकार तुमच्या आमच्या सगळ्यांच्या चित्तामध्ये अखंड असतो। अहम आहे आतमध्ये, हे जे स्फुरण आहे ते प्रत्येकाच्या आतमध्ये अखंड असतं। हाच अहम ज्या वेळेला देहाच्या ठिकाणी, बुद्धीच्या ठिकाणी, परिस्थितीच्या ठिकाणी लागून जातो तेव्हा त्याला अभिमान म्हणजे अहम स्फुरण कुठं लागलेलं आहे आता की देहच मी आहे अशी ज्या वेळेला तिथे वृत्ती निर्माण होते त्यावेळेला त्याला देहाभिमान असं म्हणतात। मी बुद्धिमान आहे, मी हुशार आहे, मी मठ्ठा आहे असं ज्या वेळेला सातत्याने तुम्हाला आम्हाला वाटत जातं त्यावेळेला त्याला बुद्धी सापेक्ष अभिमान असं म्हणतात। आणि मी श्रीमंत आहे, गरीब आहे या पद्धतीची अखंड वृत्ती आतमध्ये जर चित्ताने धारण केलेली असेल परिस्थिती सापेक्ष अभिमान म्हणतात। आणि असे अभिमान जितके जास्ती तुमचे आमचे वाढत जातील तितकं आपल्या स्वस्वरूपापासून तुम्ही आम्ही दूरच दूर जात राहतो। कल्पनाच केलेली आहे आपण की आहोत आणि हीच कल्पना आपल्याला पूर्णपणे आपल्या प्रगतीच्या आड येणारी आहे। म्हणून ज्यांनी देहाभिमानाचा ज्यांनी त्याग केलेला आहे आणि या देहाभिमानाचा त्याग करण्यासाठी समर्थ आपल्याला सोप्या पद्धतीने मनाच्या श्लोकामध्ये सांगतात, देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी, की मी देह आहे, मी मन मनोबुद्धी अहंकार चित्तानी नाहम असं आत्मषटक रोज म्हणावं। फक्त ते तालासुरात म्हणत राहावं पण त्याचा अर्थ कधीच समजून न घेता म्हणावं असं मात्र करू नये। समजून उमजून जी गोष्ट आम्ही करतो तिचं फळ जे आहे ते निश्चितच खूप उत्कृष्ट आणि चांगलं असतं। आणि म्हणून सर्व तऱ्हेचे स्वतःविषयीचे अभिमान जे आहेत, गैरसमज जे आहे ते दूर करा, तर स्वतःच्या स्वरूपाचं आकलन होण्यासाठी त्या अंतःकरणाला बळ प्राप्त होतं। नायम आत्मा आपल्या बलहीनेन लभ्यो असं आपल्याला उपनिषदांनी सांगितलेलं आहे की बलहीन जो विचार करण्यामध्ये दुर्बळ आहे, शास्त्रशुद्ध पद्धतीने ज्याला विचार करता येत नाही असा जो कोणी आहे त्याला या परमतत्वाचा, परमधामाचा लाभ कधीही होणार नाही। आणि म्हणून काय आहे तर अभिमान आणि मोह, आता व्यवहारामध्ये आपण ज्या वेळेला मोह हा शब्द वापरतो त्यावेळेला त्यांना पैशाचा मोह आहे या पद्धतीने मोह शब्द वापरतो। पण परमार्थामध्ये मोह शब्दाचा अर्थ आहे मी आणि माझेचं दृढ बंधन, दृढ कल्पना। मी म्हणजे देह, मी म्हणजे हुशार, मी म्हणजे श्रीमंत ह्या पद्धतीने ज्या वेळेला मी विषयीच्या अवास्तव कल्पना वाढत जातात त्यावेळेला तो तुमच्या आमच्या चित्ताला निर्माण झालेला मोह आहे। आणि माझे, मी ज्या ठिकाणी वाढलेला आहे तिथं माझे, मी
ते माझं आहे, त्याच्याशिवाय मी जगू शकत नाही, या पद्धतीने देह मी आहे, जग सत्य आहे आणि कर्ता भोक्ता मी आहे, या विपरीत कल्पना मनावर असतात त्यावेळेला चित्त जे आहे मोहित होऊन जातं. आमचं अंतःकरण जे आहे ते मोहित होऊन जातं आणि झालेलं अंतःकरण जे आहे ते परमात्मा प्राप्ती करण्यासाठी अयोग्य ठरतं आणि म्हणून देहाभिमानापासून मी माझेच्या मोहापासून दूर राहण्याचा प्रयत्न करणे याला साधना असे म्हणतात. असं या 15व्या अध्यायातून आपल्याला साधनेचा एक नवीन पैलू या ठिकाणी मिळून जातो. त्यानंतर ज्यांनी विषयासक्ती जिंकली आहे, शब्द स्पर्श रूप रस गंध हे 5 विषय आणि सत्ता संपत्ती यश कीर्ती प्रतिष्ठा हे जे मानस भोग आहेत याविषयी तुम्हाला आम्हाला खूप आसक्ती आहे. ती शब्दांनीच मांडण्यात येते दरवेळेला की लोकेशना, पुत्रेशना आणि दारेशना, वित्तेशना ह्या ज्या 4 गोष्टींविषयी चित्ताला अत्यंत मोह निर्माण होतो, ते प्राप्त केलं, ते माझ्याजवळ अखंड असलं तरच मी सुखी होईल, ही कल्पना मनामध्ये दृढ झाल्यामुळे या विषयांशिवाय ज्याच्या चित्ताला दुसरा विषय राहत नाही असा जो विषयांध झालेला आहे त्याला परमात्म्याची प्राप्ती कधीही होऊ शकत नाही. संस्कृत मधलं सुभाषित आहे की एकेका विषयामध्ये अडकून 5 प्राण्यांचा कसा नाश झालेला आहे. रूप या विषयात अडकून पतंगाचा नाश होतो. या पद्धतीने 5 प्राण्यांचा नाश आपल्या समोर या ठिकाणी त्या सुभाषितामध्ये दाखवलेला आहे. मग ते प्राणी जे आहेत ते एकेका विषयामध्येच गुंतलेले आहेत, पण मनुष्य प्राणी जो आहे तो सर्व विषयांमध्ये गुंतून पडलेला असतो आणि जितका विषयांचा नाद तितका तो स्वस्वरूपापासून दूर दूर जातो आणि म्हणून विषय वासना जिंकणे. आता विषय पूर्ण करणे हा एक भाग आहे आणि विषय वासनांना छेद देणे हा दुसरा भाग आहे. तर आता विषयांची पूर्णता करण्याचा या जगतामध्ये तुम्ही आम्ही कितीही जरी प्रयत्न केला तरी त्या भोगांना आमच्या प्रारब्धाची मर्यादा ठेवलेली आहे. प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची जोडे मान, असा तुकाराम महाराजांचा प्रसिद्ध अभंग आपल्या समोर आहे. मग जे प्रारब्धाने मिळणार आहे त्याच्यासाठी आम्ही भरपूर प्रयत्न करतो आणि जो पुरुषार्थ, मोक्ष नावाचा पुरुषार्थ व्यवस्थित प्रयत्न केल्याने त्याचा लाभ होणार आहे त्याच्यासाठी मात्र आम्ही नशिबात असेल तर होईल या पद्धतीने तिथं ते प्रारब्धावर ढकलतो आणि ही जी मोठी चूक आमच्याकडनं घडते तीच आम्हाला आमच्या स्वरूपापर्यंत जाण्यासाठी अडथळा निर्माण करते आणि म्हणून ज्यांनी विषयासक्ती जी आहे ती जिंकलेली आहे. मग आता ही विषयासक्ती जिंकण्यासाठी काही उपाय आहेत का? हो, नक्की आहे. आता पहा, रस्त्याने आपण जात असताना एखादी लांब सडक वेणी घातलेली एखादी तरुणी दिसली, काळेभोर केस आहेत, कुरळे केस आहेत, खूप सुंदर असा तिचा शेपटा जो आहे वेणीचा तो तिच्या पाठीवर रुळतो आहे. क्षणभर सगळ्यांचं चित्त ते वेधून घेतं आणि त्या ठिकाणी नजर अडकली जाते. आता हा झाला विषय, तिचे केस हा सध्या तुमच्या आमच्या चित्ताला काय झालेला आहे तर त्यात अडकून पडल्यामुळे तो आमच्या चित्ताचा विषय होऊन बसलेला आहे. मग आता ह्या विषयापासून जर दूर करायचं असेल तर काय आहे? मग सौंदर्याला सौंदर्यवान आहे असं आम्ही म्हणू नये का? जरूर म्हणावं, तिथपर्यंतच ते ठीक आहे, पण ते मला मिळावं असं वाटलं की त्या ठिकाणी सगळी गडबड निर्माण होते. सौंदर्य जे आहे ते छान बघावं, त्या ठिकाणी छान आहे असंही म्हणायला हरकत नाही, पण ते माझ्याजवळ असावं किंवा माझे केस तसे का नाही किंवा ते होण्यासाठी मी काय काय प्रयत्न करावेत ह्या पद्धतीने ज्या वेळेला त्याच्यामध्ये आमची पूर्ण विचारधारा वाहत जाते त्यावेळेला मात्र त्या विषयांनी म्हणजे त्या केसांनी प्रत्यक्षात नाही पण तरीही आम्हाला त्या विषयांनी काय केलेलं आहे तर बांधून टाकलेलं आहे. आणि ही विषय व्याळे मिठी दिधलिया नुठी ताठी ते तुझीये गुरुकृपा दृष्टी निर्विष होय. ही जी निर्विष होण्याची
या ठिकाणी आपल्या समोर युक्ती सांगितलेली आहे, ती युक्ती आपल्याला कोणाकडनं प्राप्त होते तर श्री गुरूंकडनं प्राप्त होते. मग आता विषय समोर जरी आलेले असले तरी विषयजनित सुख हे सौख्य होणार नाही. हे जर चिंतन आम्हाला त्यावेळेला आठवलं तर आमचीच आम्हाला सोडवणूक करता येईल. आता विषयांमधलं सुख कसं आहे पहा. विषयांमधलं सुख जे आहे ते एकदेशी आहे. विषयांमधलं सुख जे आहे ते अनित्य आहे. विषयांमधलं सुख जे आहे ते क्षणभंगूर आहे. असं शास्त्राची मांडणी आणि संतांचं सांगणं ह्या दोन्हीचंही वारंवार तुम्ही आम्ही चिंतन केलं पाहिजे. आता ते एकदेशी आहे म्हणजे काळे केस सर्वांचे असणं कधीच शक्य नाही. म्हणून ते सौंदर्य जे आहे ते कसं आहे ते एकदेशी. फक्त त्याच ठिकाणी छान दिसतात. तर तोच काळा कुळकुळीत कुरळा सुंदर केस जर माझ्या ताटात येऊन पडला तर मला ते भावतंय का? तिथं तो केस मला सुख देऊ शकतो का? तर सुख देऊ. याप्रमाणे सगळ्या विषयांचं चिंतन करावं की ते विषय जे आहेत ते काय आहेत तर परावलंबी आहेत. ते सुख भोगण्यासाठी जीवाला परावलंबी व्हावं लागतं. ते सुख भोगण्यासाठी भरपूर प्रयत्न जरी जीवानी केले तरी सुद्धा त्याला प्रारब्ध आहे. आणि म्हणून विषयांच्या नादानी जीवनाला परिपूर्णता कदापिही येऊ शकत नाही. मग आता विषयांच्या नादानी परिपूर्णता येणार नाही आणि अपूर्णतेचं दुःख जर सदैव तुमच्या आमच्या चित्तात आहे तर त्याच्या ठिकाणी उपाय एकच आहे की जे पूर्ण आहे त्या पूर्णामध्ये पूर्णपणे मिसळून जाणं. समुद्राच्या काठावर आपण गेल्यानंतर मोठ्या मोठ्या लाटा उसळताना दिसतात. आता मोठ्या लाटा त्या समुद्रावर उसळताना दिसत असताना त्यातून काही थेंबुटे जे आहेत ते इतस्ततः विखुरलेले दिसतात. आता ते थेंबुटे जे वर उडालेले आहेत त्या थेंबुट्याला जर परत समुद्र रूप व्हायचं असेल तर त्याच्यासाठी उपाय काय आहे हो दुसरा? तो जर वाळूवर बाहेर पडला तर समुद्र रूप होईल का? होणार नाही. मग त्याला परत समुद्रामध्येच विलीन. मग भगवंताची स्तुती करा, भगवंताचं नाम घ्या. या पद्धतीने सगळ्या विषयांना नारायणाकडे काय करून टाका तर वळवून टाका. आणि ह्या पद्धतीने जर साधना करत राहा जागृतीत असताना तर आमची अंतःकरण वृत्ती जी आहे ती त्या भगवंताशी एकरूप होण्यासाठी पूर्णपणे की सर्व काळ जे अध्यात्म ज्ञानामध्ये स्थिर झालेले आहेत. आता विभूती योगामध्ये भगवंतांनी सर्व विद्यांमध्ये श्रेष्ठ विद्या जी आहे ती अध्यात्म विद्या सांगितलेली आहे. ही अध्यात्म विद्या म्हणजे नेमकं काय आहे तर आधी म्हणजे शरीर. या शरीरामध्ये जो आत्मा आहे तो जाणण्यासाठी जे काही तुम्हाला आम्हाला प्राप्त करावं त्याला किंवा दुसरा त्याचा अर्थ की आधी म्हणजे शरीराला पुढे असा आत्मा शरीरात असताना अध्यात्म विद्या मध्ये स्थिर होणे असं म्हणतात. आता या अध्यात्म विद्येमध्ये स्थिर होण्यासाठी काय करावं लागेल आम्हाला? अनेक विद्या तुम्ही आम्ही शिकतो त्या पोट भरणाऱ्या आहेत, नावलौकिक वाढवणाऱ्या आहेत, पण आमचं अंतःकरण पूर्ण शांतीने तृप्तीने भरून टाकण्याचं सामर्थ्य जे आहे ते अध्यात्म विद्येशिवाय दुसरीकडे कुठंही नाही. आणि म्हणून सदैव अध्यात्म विद्येमध्ये स्थिर अंतःकरण करण्याचा अभ्यास साधकाला स्वस्वरूपाची प्राप्ती करून घेण्यासाठी नक्की करावा लागतो. आता अध्यात्म ज्ञानामध्ये मन स्थिर का होत नाही? जो जेथील गौरव नेणे तयासी ते भिंगुळवाणे असं आपल्या समोर ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. जर चित्ताला त्याची खरोखरीच आवड निर्माण झाली तर ते त्या ठिकाणी सतत स्थिर राहू शकतं. पण आवड नसताना आता अध्यात्म विद्येची आवड नसणे हे असं का घडतं तर पुण्याही आमची कमी पडते. बहुत सुकृताची जोडी तेव्हा विठ्ठल आवडी. इतर ठिकाणी अत्यंत स्थिर राहणारं आमचं चित्त अध्यात्म विद्येमध्ये स्थिर का होत नाही? निरूपणी हे सद्वृत्ती होते, स्थलत्याग होता सवयीची जाते.
की प्रवचनात असताना डॉक्टर काका म्हणतात सगळ्यांच्या माना अशा अशा असतात आणि इथून उठलं की अशा अशा होतात, म्हणजे का ही आठवत नाही. अहो खूप ऐकतो हो आम्ही, पण का ही आठवत नाही. का आठवत नाही? कारण घरी गेल्या गेल्या आम्ही प्रपंचाचं एरेंडल पितो आणि म्हणून अध्यात्म विद्या जी काही ऐकलेली आहे ती अंतःकरणातून निसटून जाते. आणि अशी निसट विद्या आहे ती तुम्हाला आम्हाला वेळेवर कशी उपयोगाला पडणार आहे. विद्या उदंडची शिकला परी प्रसंग मान चुकतची गेला तरी मग तये विद्येला कोण पुसे, असं समर्थ आपल्याला विचारतात की विद्या खूप शिकला पण प्रसंगाने ती आठवली नाही, त्या वेळेवर जर तिला उपयोगात आणता आली नाही तर मग तिचा उपयोगच काय आहे. मग अंतःकरण इतकं शुद्ध आणि शांत झालं पाहिजे, ते सत्वगुणी झालं पाहिजे, कारण सत्वगुणी अंतःकरणामध्ये विद्या धारण करण्याचं सामर्थ्य असतं. आता विषयांचा नाद ज्याला आहे त्याची वृत्ती रजोगुणी असते. विषयांचा नाद ज्याने सोडलेला आहे त्याचं अंतःकरण जे आहे ते सत्वगुणी होऊन जातं आणि त्या ठिकाणी अध्यात्म विद्या स्थिरपणे राहू शकते. म्हणून सगळ्या साधनांमध्ये सत्वगुणाला डॉक्टर काका साधनाचं साधन असं म्हणतात. मला जर त्या परमात्मा तत्वाला भेटायचं आहे, भक्तीच्या भाषेत बोलायचं झालं तर मला माझ्या देवाला डोळे भरून पाहायचं आहे, त्याची गाठ घ्यायची आहे, तर त्यासाठी पहिला उपाय कुठला तर सत्व रज तम यापैकी रज तम मागे सारा सत्वगुणाचा लावा अंगारा, असं एकनाथ महाराज सुद्धा आपल्याला सांगतात की आधी सत्वगुण स्वभावातला वर आला पाहिजे आणि सत्वगुण वर आला की तो आम्हाला अध्यात्म विद्येमध्ये स्थिर केल्याशिवाय राहणार नाही. जो स्थिर राहतो त्याच्या काय आहेत तर सर्व कामनांना पूर्ण विराम मिळतो. दोन आपल्या समोर आहे की त्याचे पूर्ण काम होतो, म्हणजे त्याच्या सर्व कामना पूर्ण होतात असा अर्थ नाही, तर कामनांनाच पूर्ण विराम मिळून जातो आणि त्यामुळे अंतःकरण मोकळं होतं. मोकळ्या झालेल्या अंतःकरणामध्ये अखंड अध्यात्म विद्येच्या साह्याने तो भगवंताचं अनुसंधान जे आहे ते त्या नित्य प्राप्ताची प्राप्ती होऊन जाते. सुखदुःखात्मक द्वंद्वांना ज्यांनी सोडलेले आहे. आता सुख आणि दुःख चार द्वंद्व आपल्या समोर भगवद्गीतेमध्ये वारंवार मांडलेले आहेत. त्यातलं मुख्य द्वंद्व जे आहे ते सुख दुःख आहे आणि बाकीचा जो आहे तो तपशील आहे. लाभ हानी, जय पराजय, निंदा स्तुती. निंदा झाली तर दुःख होतं, स्तुती कोणी केली तर सुख वाटतं. आता निंदा आणि स्तुतीसाठी कशाची आवश्यकता आहे? शब्दांची आवश्यकता आहे. शब्द हा एक विषय आहे. तो शब्द जो आहे तो आकाशाचा आहे. आकाश हे पंचमहाभूतापैकी एक आहे आणि पंचमहाभूत आणि त्यांनी बनलेलं सगळं जग जे आहे ते कसं आहे तर अनित्य आहे, नाशिवंत आहे. मग या संसारामध्ये निंदा आणि काय करायचं आहे? एकनाथ महाराजांनी एकनाथी भागवतामध्ये की साधकांनी निंदा नावाची गोष्ट, स्तुती नावाची गोष्ट सोडूनच दिली पाहिजे, कारण एकाची स्तुती ती दुसऱ्याची निंदा होते. भगवंताचं चिंतन करण्याचं वळण जे आहे ते तुमच्या आमच्या चित्ताला लावण्याची नितांत गरज आहे. मग आता सुख दुःखाचे द्वंद्व ज्यांनी काय केलेले आहेत तर त्यांनी जाणीवपूर्वक त्याच्या म्हणलं की सुख हे सतत जाणवणार आहे. कुठलंही कर्म जर आम्ही केलं तर त्या कर्माला दोन फळ नक्की ठेवलेलेच आहेत. एक फळ पुण्याचं, एक फळ पापाचं. सुख आणि दुःख असे दोन फळ त्याला आहेच आहेत. ते अनिवार्यपणे आमच्या समोर येणारच आहेत. पण असे ते आमच्या समोर आले, लाभ हानी झाली, जय पराजय झाला, तरी सुद्धा हे सगळं कर्म आत्म्याच्या सत्तेवर शरीराच्या माध्यमातून ते जीवानी केलेलं आहे आणि जीव कसा आहे तर आभासिक आहे. मग
असत्य अनित्य असणाऱ्या या जगतामध्ये आभासिक जीवाने केलेल्या कर्माला सत्यता देऊन ते फळ सत्य आहेत असं जर आम्ही समजत बसलो तर सुख आणि दुःखातून आमची कधीच सुटका होणार नाही. मग सुखाचा तरंग उमटला तरी झटकून टाकायचा, दुःखाचा तरंग उमटला तरी झटकून टाकायचा. म्हणजे या द्वंद्वातून तुमची आमची काय होऊ शकते तर सुटका होऊ शकते. एक छान दृष्टांत नेहमी परमपूज्य डॉक्टर काका देतात की एक शांत असं एक सरोवर आहे, पाण्याने सरोवर आहे. दोन मुलं खेळत खेळत येतात. ते दोन आल्यानंतर आता मुलांचा स्वभावच खूड असतो, खेळणं हे त्यांना त्या वयामध्ये बरोबरच असतं. मग त्यातला एक मुलगा काय करतो, खालचा मोठा दगड उचलतो आणि तो त्या सरोवरात फेकतो. त्याबरोबर त्या शांत स्थिर असणाऱ्या त्या पाण्यामध्ये निर्माण होतात. दगड फेकल्यामुळे तरंग निर्माण झाला. काही वेळाने परत ते पाणी जे आहे ते स्थिर होऊन जातं. दुसरा जो त्याचा मित्र आहे तो खिशात आणलेला एक जो लाडू आहे जो कडक झाला नाही असा जो लाडू त्याच्या खिशामध्ये आहे तो निर्माण होतात. मग आता लाडू फेकतो त्यावेळेला जे तरंग निर्माण होतात त्याला सुखाचे तरंग असं म्हणतात आणि दगड फेकल्यानंतर जे तरंग निर्माण झाले त्याला दुःखाचे तरंग असं म्हणतात. मग अत्यंत शांत असणाऱ्या अंतःकरणावर ज्या वेळेला सुखाचा किंवा दुःखाचा तरंग उमटतो त्यावेळेला परमार्थामध्ये त्याला दुःख असं म्हणतात. नाहीतर सुखाला दुःख म्हणतात का हो असं आपल्याला वाटेल, पण ते काही काळच राहू शकतं. परिस्थितीने आलेलं, विषयातून आलेलं आहे ते कायमस्वरूपी नसतं. मग सुखदुःखांचा खेळ जो आहे तो खो खो प्रमाणे आमच्या जीवनामध्ये चाललेला असतो. मग त्याला जर आम्ही सत्यत्व देऊन ठेवलं तर आहे ती परिस्थिती तशीच राहावी असं एक दिवा स्वप्न जे म्हणतात ते तुम्ही आम्ही झाला की अंतःकरणाला दुःखाचाच अनुभव येतो. मग हा दुःखाचा अनुभव मला नको असेल तर विषय निरपेक्ष आनंदाला, विषय निरपेक्ष सुखाला आनंद असं म्हणतात. आणि त्या आनंदाचा अनुभव घ्यायचा असेल तर सुखदुःखाचे तरंग जे आहेत ते अंतःकरणातून बाधित करता आले पाहिजे, झटकून टाकता आले पाहिजे. खूप छान पद्धतीने आपल्या समोर की त्याचा बाध करायचा म्हणजे नेमकं हे संतोष मना माझी अशी आपल्या समोर संतांनी मांडणी करून ठेवलेली आहे की ते तरंग येत राहणार आहे, अंतःकरणाला ते जाणवत राहणार आहे. पण ज्यांनी या अध्यात्म विद्येचं परिपूर्ण असं ज्ञान ग्रहण केलेलं आहे आणि वेळोवेळी त्याचा जो विनियोग करण्याचा प्रयत्न करतो आहे तो सुखदुःखामध्ये न रमता इट्स ओके असं म्हणून पुढे निघून जातो. आणि तेच तुम्ही आम्ही काय केलं पाहिजे तर पुरुष आहे ते माझ्या अविनाशी पदाला म्हणजे विष्णू पदाला म्हणजे ब्रह्मपदाला पूर्णपणे येऊन पोहोचतात असं या ठिकाणी भगवंत सांगत आहेत. मग आता अनासक्त वृत्ती तर कशासाठी तर देह आणि कुटुंब यांच्या अवाजवी चिंतनामुळे क्षुब्ध होऊन जातं आणि क्षुब्ध झालेल्या अंतःकरणाला करता येत नाही. मग कर्तव्य पूर्ण करायचे आहेत, अत्यंत प्रेमाने करायचे आहेत, परंतु त्याविषयीचं अनावश्यक जे चिंतन आहे तुम्ही आम्ही काढून टाकलं पाहिजे. मग आता हे चिंतन काढून टाकण्यासाठी आता संसारात मन न ठेवता जर ते आम्ही बाजूला केलं तर या मनाला दुसरीकडे ठेवण्याचा सुरुवातीला तरी आम्हाला उपाय लागतो. कारण तिथून काढलेलं मन जर दुसरीकडे ठेवता नाही आलं तर मग परत तो शून्याचा अनुभव येऊ शकतो. आणि म्हणून आपल्याला सांगितलेलं आहे की साधनेमध्ये सगुणाचे अनुसंधान आणि निर्गुणाचे चिंतन ह्या दोन गोष्टी सातत्याने तुम्ही आम्ही करत ठेवल्या पाहिजे. मग सगुणाचं जे आहे ते रूप पाहता येतं, निर्गुणाचं जे आहे ते चिंतन करता येतं. मग मनाला सतत तिथं ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तेथे माझी हरी वृत्ती राहो, त्यालाच समचरण असं म्हटलेलं. समचरण
म्हणजे त्याचं एक सगुण रूप आणि दुसरं त्याचं निर्गुण रूप. सगळे संत जे आहेत ते सगुणाच्या आधाराने निर्गुणापर्यंत पोहोचलेले आहेत आणि म्हणून सगुणाचा सुरुवातीला आधार घ्यायचा आहे, त्या सगुणाला प्रसन्न करून घ्यायचं आहे आणि तो प्रसन्न झाला की ददामी बुद्धी योगम तम, या त्याच्या प्रतिज्ञेप्रमाणे तोच तुम्हाला मला गुण स्वरूपामध्ये आपल्या स्वस्वरूपामध्ये रममाण होण्याची जी काय साधना आहे ती त्या दृष्टीने तुम्हाला आम्हाला नक्की करता येईल. आता या परमात्म्याचं स्वरूप कसं आहे ते त्यांनी आपल्या समोर इथं मांडलेलं आहे. एक सांगितलेलं आहे की जो ज्ञानी, जो अध्यात्म विद्येमध्ये रत असणारा, मान मोहापासून ज्याने स्वतःला दूर केलेला आहे, सुखदुःखादी द्वंद्व ज्याने बाधित केलेले आहेत, असा जो कोणी थोर महात्मा आहे तो ह्या पदाला पोचल्यानंतर परत जन्म मरण म्हणजे पुनरपि जननम पुनरपि मरणम हे जे आहे चक्र, त्या चक्रातून तो पूर्णपणे सुटलेला असतो. कारण देहात असतानाच निर्वासन स्वतःला करण्याचं जे सामर्थ्य आहे ते त्यांनी कमावलेलं असतं आणि अखंड आपली अंतःकरण वृत्ती भगवंताच्या असते. म्हणून सर्व विषयांपासून कामनांपासून सुटल्यामुळे तो निर्वासन होतो आणि वासना शिल्लक न राहिल्यामुळे स्वतःच्या संकल्पाने त्याचा परत जन्म होत नाही. ईश्वराच्या नियोजनानुसार ईश्वरीय कार्य करण्यासाठी जर भगवंताची इच्छा असेल तर मात्र त्याला परत जन्म मिळतो, पण तो भगवत कार्यासाठी. धर्माच्या करिता आम्हास जगती रामाने धाडी येले, असं समर्थ रामदास स्वामी म्हणतात की धर्म कार्य करण्यासाठीच त्यांनी आम्हाला जन्म दिलेला आहे. मग ह्या पद्धतीने त्यांचे जन्म होऊ शकतात, परंतु त्यांच्या स्वतःच्या संकल्पाने म्हणजे वासनेतून त्यांचा जन्म होत नाही. पुढे म्हटलेलं आहे की आपल्याला व्यवहारामध्ये कुठलीही वस्तू ज्या वेळेला दिसते त्यावेळेला सूर्याचा प्रकाश तरी असतो, चंद्राचा प्रकाश तरी असतो किंवा अग्नीचा प्रकाश असतो. आता अग्नीचा प्रकाश म्हणजे आता म्हणायचं की विजेचा प्रकाश सुद्धा त्या ठिकाणी लाईटचा असतो. या पद्धतीने त्या प्रकाशामध्ये आपल्याला या जगतातल्या वस्तू दिसतात. पण चंद्र, सूर्य, तारे हे तुम्हाला आम्हाला कुठल्या प्रकाशामुळे कळतात हो? की हा चंद्र आहे, हा सूर्य आहे. तर अंतःकरणामध्ये जो आमचा ज्ञान प्रकाश आहे त्याच्यामुळे आम्हाला ही वस्तू आहे ह्या पद्धतीने कळतं. तर सूर्याच्या, अग्नीच्या, चंद्राच्या प्रकाशामध्ये दिसतं आणि आत्म्याच्या प्रकाशामध्ये कळतं. मग आता महत्वाचं काय आहे? व्यवहार फक्त दिसण्याने होतो का दिसून कळल्यामुळे होतो? मग आत्मप्रकाश जो आहे तो कुठं आहे? तर तो तुमच्या आमच्या अंतःकरणामध्येच आहे. एक छान पद्धतीने आपल्या समोर त्याची मांडणी केलेली आहे की सूर्य, अग्नी, चंद्र हे जे आहेत ते प्रकाशमान आहे, पण त्यांना हा जो प्रकाश दिलेला आहे तो प्रकाश कोणी दिलेला आहे? ते प्रकाश आहे आणि त्यांना प्रकाश देणारा जो आहे तो आत्मा आहे, ते परब्रह्म आहे आणि त्याच्या प्रकाशात ह्या सगळ्या गोष्टी प्रकाशित झालेल्या आहेत. आता सूर्याच्या ठिकाणी अंधार कधीच येत नाही, पण ज्या वेळेला अंधार पडतो असं आम्ही म्हणतो. आता मेघ खूप जर सूर्यासमोर दाटलेले असतील तर काही काळापुरतं एकदम अंधार, सगळं अंधारून येतं असं आपण म्हणतो. मग आता अंधार झाला हे तुम्हाला आम्हाला कोणामुळे कळलेलं आहे? तर आतल्या आत्मप्रकाशामुळे कळलेलं आहे. अखंड आतमध्ये कळण्याची जी व्यवस्था आहे ती या ज्ञान प्रकाशामुळे, आत्मप्रकाशामुळे होणारी आहे. आता प्रवचनानंतर जर काही जणांचे मला फोन आले की ताई आजचं प्रवचन आम्हाला खूप छान कळलं, आता त्यांना कळलं म्हणून आनंद झालेला आहे आणि कळलं असं त्यांनी फोन केलेला आहे. काही जणांचे फोन येतील की आजचं प्रवचन आम्हाला अजिबात कळलं नाही. म्हणजे ज्यांना कळलं त्यांनाही आतमध्ये ते कळलं असं कळलं आणि ज्यांना ते डोक्यावरून गेलं असं वाटतं त्यांना सुद्धा कळलं नाही हे कळलं. मग हे जे अखंड कळणं आहे तोच या आत्म्याचा प्रकाश आहे, तोच ज्ञान प्रकाश आहे आणि त्याच्या ज्ञान प्रकाशामध्ये हे संपूर्ण विश्व जे आहे ते प्रकाशित होत
गेलेलं आहे. मग आत्मा प्रकाश देणारा आहे, ब्रह्म प्रकाश देणारा आहे आणि संपूर्ण विश्व जे आहे ते प्रकाश आहे. जे जे प्रकाश असतं ते जड असतं आणि जे प्रकाशन करणार आहे ते आत्मतत्व मात्र चेतन असतं आणि ते मी आहे असा या ठिकाणी काय चाललेला आहे तर अभ्यास चाललेला आहे. मग या ठिकाणी भगवंत म्हणतात की माझं हे जे आत्मस्वरूप आहे ते चंद्र सूर्य तारे प्रकाशित करू शकत नाही. खूप छान एक अभंग आहे तुकाराम महाराजांचा. रवी दीप हिरा दाविती देखणे अदृश्य दर्शने संतांची या. की सूर्य दिवा हिरा ह्यांच्या प्रकाशामध्ये विश्वातल्या गोष्टी तुम्हाला आम्हाला दिसू शकतात, पण ह्या विश्वाला प्रकाशित करणारं असं जे आत्मा नावाचं तत्व आहे ते मात्र तुम्हाला आम्हाला संतांच्या श्री गुरूंच्या प्रकाशातच दिसू शकतं. त्यांनी दिलेल्या विचार प्रकाशातच ते तुम्हाला आम्हाला कळू शकतं. आणि म्हणून सत्संगतीचा परमार्थामध्ये खूप महिमा सांगितलेला आहे. जयासी वाटे देव पहावा तेणे सत्संग धरावा, सत्संगे वीण देवाधिदेवा पाविजेत नाही, असं समर्थ स्पष्टपणे आपल्या समोर सांगतात. त्याच्या पुढे आपल्या समोर आत्मा व जीव यांचा संबंध सांगितलेला आहे. आता जीवाची आपण सातत्याने एक व्याख्या पाहतो. जीव म्हणजे काय तर कूटस्थ चैतन्य म्हणजे आत्मा अधिक बुद्धीत पडलेलं आत्म्याचं प्रतिबिंब. आता प्रतिबिंब म्हणजे नेमकं काय आहे तर आरशात पाहतो ते प्रतिबिंब नाही. तर इथं आता दिवा लावलेला आहे, या दिव्याचा काचेमध्ये पूर्णपणे फाकलेला जो प्रकाश त्याला त्याचं प्रतिबिंब असं म्हणतात. मग आत्मप्रकाश जो आहे तो आमच्या बुद्धीमध्ये पूर्णपणे फाकल्यानंतर जे काही तयार होतं त्याला चिदाभास असं म्हणतात. आणि सगळे व्यवहार जे आहेत ते ह्या चिदाभासाकडून तुमचे आमचे चाललेले असतात. कारण कूटस्थ चैतन्य म्हणजे आत्मा निर्विकार आहे, अक्रीड आहे, अक्रिय आहे. त्यामुळे ते कुठलंही व्यवहार किंवा कर्म करू शकत नाही. नुसती बुद्धी जी आहे ती अचेतन आहे आणि अचेतन गोष्टी स्वतःच स्वतः काहीही करू शकत नाही. म्हणून नुसत्या बुद्धीकडून सुद्धा काही होत नाही. मग तुमच्या आमच्या जीवनामध्ये सगळं जे काही चाललेलं आहे किंवा आपल्याकडनं जे काही होताना दिसत आहे ते आतमध्ये कोणाकडून होतं तर चिदाभासाकडून होतं असं म्हणणं आहे. मग इथं भगवंत म्हणतात की या देहात असणारा सनातन असा जो जीवात्मा आहे तो माझा अंश आहे. आता आपल्या ठिकाणी किती गोष्टी आहेत हो? एक पंचमहाभूतात्मक देह म्हणजे प्रकृती आहे. दुसरं काय आहे तर आतमध्ये अंतःकरण आहे आणि तिसरं कूटस्थ चैतन्य नावाचं तत्व आहे. आता कूटस्थ चैतन्य जे आहे ते प्रकाशमान आहे, अखंड त्याचा ज्ञान प्रकाश जो आहे तो अखंड तुम्हाला आम्हाला त्या ठिकाणी अंतःकरणामध्ये पसरलेला असल्यामुळे सगळ्या क्रिया करण्याचं सामर्थ्य प्राप्त झालेलं आहे. म्हणजे कूटस्थ चैतन्याच्या सान्निध्यात ज्या वेळेला आमची बुद्धी येते त्यावेळेला ती ऍक्टिव्हेट होते. तिच्यामध्ये ज्या वेळेला हा प्रकाशित होतो आत्मा त्यावेळेला तो जो चिदाभास आहे तो ऍक्टिव्हेट होतो आणि सगळे काय करतो या जगातले आपल्या जीवनातले व्यापार करायला सुरुवात करतो. तर हा जो चैतन्याचा अंश आहे त्याला भगवंत माझा अंश म्हणतात, म्हणजे त्यांचा अंश असं म्हणतात. आता वास्तविक पाहता परब्रह्मामध्ये अंश अंशी असा भाव आहे का, असा भाग पडू शकतो का? कारण ब्रह्म निरंश आहे, त्याचे असे भाग पाडता येत नाही. पण आमच्या समजुतीसाठी त्या चैतन्याची ओळख पटावी म्हणून, आत्मप्रकाशाची ओळख पटावी म्हणून, आमच्या स्वरूपाचं आम्हाला पूर्णपणे भान यावं म्हणून इथं अंशाची भाषा काय केलेली आहे तर वापरलेली आहे. मग इथं तो माझा अंश आहे अंश म्हटलेलं नाही भगवंतानी, कारण प्रकृती ही मायेपासून जडलेली घडलेली आहे. पण चैतन्य जे आहे ते मात्र परमेश्वराचं मूळ स्वरूप आहे. मग आतलं जे चैतन्य आहे कूटस्थ चैतन्याच्या ठिकाणी जीव चैतन्य
जे आहे त्या जीव चैतन्यातला देह जो आहे तो मायेचा आहे आणि चैतन्य जे आहे ते कोणाचं आहे तर परमात्म्याचं आहे, भगवंताचं आहे. भक्तीच्या भाषेत म्हणायचं झालं तर तो भगवंताचा अंश आहे. खूप छान पद्धतीने रामायणामध्ये ज्या वेळेला वसिष्ठांनी मारुतीला प्रश्न विचारलेला आहे, अरे तुझा आणि रामाचा नक्की संबंध काय आहे रे, तू इतकी त्याची भक्ती करतोस, सदैव त्याच्या नामामध्ये दंग असतोस, सदैव त्याचं कार्य करत राहतो, तुझ्या चित्ताला दुसरं कुठलं विषयच नाही, असं तुझं त्याचं काय नातं आहे. आणि त्यावेळेला त्या बुद्धिमत्तां वरिष्ठम असणाऱ्या मारुतीरायांनी खूप सुंदर उत्तर दिलेलं आहे की देहदृष्ट्या मी त्याचा दास आहे, जीवदृष्ट्या मी त्याचा अंश आहे आणि तत्वदृष्ट्या तो आणि मी एकच आहे. हे उत्तर म्हणजे परमार्थाचं अगदी परफेक्ट असं जे काय वर्णन आहे की देहात आल्यानंतर आम्ही काय काय करायचं आहे, काय काय जाणायचं आहे. तर देहाच्या दृष्टीने आम्ही त्याचे दास आहोत हे लक्षात ठेवायचं आणि त्याला आवडेल असं सतत कर्म करत राहायचंय. जीवाच्या दृष्टीने विचार केला तर आम्ही त्याचे अंश आहोत आणि स्वरूपाच्या दृष्टीने विचार केला तर तो आणि आम्ही एकच आहोत, अभिन्न आहोत, अभेद आहे आमच्यामध्ये, हे त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. आता रामायणामध्ये मारुतीच्या मुखातून मी त्याचा अंश आहे हे सांगितलं गेलेलं आहे आणि इथं भगवद्गीतेमध्ये म्हणजे महाभारतामध्ये जीव माझा अंश आहे असं श्रीकृष्णाच्या मुखातून सांगितलं गेलेलं आहे. मग प्रत्येक जीव जर त्याचा अंश आहे हे वाचल्यानंतर, हे अभ्यासल्यानंतर इतरांकडे बघण्याची आमची दृष्टी कशी विकसित करायची आहे. त्यांच्याकडे माणूस म्हणून पाहायचं आहे का भगवंत म्हणून पाहायचं आहे. पृथ्वीमध्ये जितकी शरीरे तितकी भगवंताची घरे, सगळी भगवंताचीच घरे आहेत, कारण त्यांच्यामध्ये चैतन्याच्या रूपाने तो काय आहे अंशात्मक का होईना पण तिथं तो म्हणतो की तो प्रत्येक जीव हा माझा अंश आहे. मग जीवाने जीवाची व्यवहार परमेश्वर समजून करायचा आहे का एकमेकांचा शत्रू समजून करायचा आहे. आता व्यवहार करताना कधीतरी शत्रूची भूमिका घेऊन सुद्धा अन्यायाचं काय करावं लागतं तर परिमार्जन करावं लागतं. पण अंतःकरणातल्या द्वेष मिटवून जे समोर करता येईल ते पोटातलं पाणी हलू न देता करण्याची व्यवस्था अध्यात्म विद्येमध्ये परिपूर्ण केलेली आहे असं डॉक्टर काका नेहमी सांगतात की पोटातलं पाणी हलू न देता व्यवहार करता येतो जर हे तुम्ही आम्ही आत्मसात केलेलं असेल तर. त्यांच्याविषयी द्वेष मनामध्ये न ठेवता जे व्यवहारात करायला पाहिजे ते करता नक्की येऊ शकतं. पण अंतःकरणात जर द्वेष असेल तर आतमधलं जे काय अंतःकरणाची आमची परिस्थिती आहे ती पूर्णपणे बिघडून जाते, ते क्षुब्ध होऊन जातं आणि आपण त्यामुळे स्वतःच्या चित्तातला आनंद जो आहे तो गमावून बसतो. आणि नरदेहात जन्माला आलेल्या जीवानी स्वतःचा आनंद कधीही गमावून न देता व्यवहार करायला शिकावं अशी या ठिकाणी काय आहे तर या अध्यात्म विद्येमध्ये आमच्या समोर मांडणी केलेली आहे. मग आता प्रकृती जी आहे 5 महाभूतांनी बनलेली आहे ती भगवंताच्या मायेपासून बनलेली आहे आणि चैतन्य नावाचं जे काही आतमध्ये आहे ते भगवंताचं स्वरूप आहे. मग आता मी नावाचं इथं कुठं काही आहे का हो, तरी किती मीपणा आहे आमच्या समोर. समर्थांची छान ओवी आहे, एक प्रकृती जगदाकारू, दुसरा मुख्य परमेश्वरू, तिसरा मी नावाचा चोरू आणिला कैसा. खरोखरीच मी नावाचं काहीच नाही, स्फुरण आहे त्या ठिकाणी आमचं बरोबर आहे, पण मी चैतन्य आहे म्हणावं तर ते परमेश्वराचं स्वरूप आहे आणि मी प्रकृती आहे असं म्हणावं असा अभिमान धरावा तर ते मायेचं स्वरूप आहे. मग या ठिकाणी मी काय आहे खरोखरीच ते नाही, पण तरी मी माझंच ओझं अकारण डोक्यावर घेऊन तुम्ही आम्ही आयुष्य जे आहे ते सुखदुःखात्मक करून टाकतो. खूप छान, यशना माझे जैसे नाही अपयश तैसे, डॉक्टर काकांचं एक छान गीत आहे. आणि हे यश आणि अपयश जे आहे ते कर्माला लागलेलं आहे, ते कर्म प्रकृतीकडे कडून घडतात, त्या प्रकृतीला चैतन्याचं अधिष्ठान आहे. मग त्या ठिकाणी मी माझं कशाला म्हणायचं आहे, मी आणि माझे टाळू. ते यश आणि अपयश त्या प्रकृतीचं असं समजून आपण आपल्याला जेवढं योग्य पद्धतीने करता येईल तेवढ्या योग्य पद्धतीने ते कार्य
शास्त्राला विचारून, श्रेष्ठांना विचारून करण्याचा प्रयत्न करावा आणि त्यातून जे काही फळं मिळणार आहेत नियोजित, ती शांतपणे स्वीकारावीत. अपेक्षित आणि नियोजित दोन फळं सांगितलेली आहेत. अपेक्षित फळ अधिक चित्तामध्ये असलं की त्याच्यातून सगळं काय होऊन जातं, मग बिघडून जातं. तसं मिळालं नाही की देवाचा सुद्धा चित्ताला तुमच्या आमच्या राग येऊ शकतो. पण नियोजित फळ आम्ही मागितलं नाही तरी सुद्धा ते मिळतच जाणार आहे. मग इथं भगवंत आपल्या समोर म्हणतात की ही जी प्रकृती आहे ती प्रकृती कशी आहे, तर 5 ज्ञानेंद्रिये, मन आणि 6 सूक्ष्म इंद्रियांना हा जीवात्मा जो आहे तो काय करतो, तर विषय भोगासाठी आकर्षित करतो. आता विषय जीवात्म्याला जर भोगायचे असतील तर त्याला 5 ज्ञानेंद्रियांचा, मनाचा काय आहे, तिथं नक्कीच उपयोग आहे. त्यांचं साथ घेतल्याशिवाय त्याला कुठलाही विषय भोगता येत नाही. समर्थांची या संदर्भामध्ये खूप छान ओवी आहे की आत्मा शरीरी वर्ततो, इंद्रिये ग्राम चेष्टवितो, नाना सुख दुःखे भोगितो, देहात्म योगे. तो आत्मा जो आहे तो आमच्या शरीरात व्यापून राहिलेला आहे. हा मूळचा जो आत्मा आहे म्हणजे कूटस्थ चैतन्य आहे ते परब्रह्म चैतन्याशी म्हणजे ब्रह्म चैतन्याशी पूर्णपणे एक असणार आहे. त्या दोघांमध्ये अभेदच आहे. पण ह्याच आत्म्याचा प्रकाश ज्या वेळेला बुद्धीमध्ये पडून चिदाभास नावाचं एक वेगळं काहीतरी तयार होतं, त्यावेळेला त्या चिदाभासाला जेव्हा बाहेरची सृष्टी दिसायला लागते, विषय त्याला आकर्षित करतात आणि या प्रकृतीच्या साह्याने तो विषय भोगतो, त्यावेळेला तो आत्मस्वरूपाला पूर्ण विसरतो आणि हे मी कमवलं, हे मी भोगणार, ह्या पद्धतीने या देहात्म प्रकृतीलाच मी समजून बसतो आणि त्याच्यामुळे सुख दुःख भोगतो. देहात्म योगे. या जीवाला दुःख कशामुळे आहे, तर देहे बुद्धीचे नाना धोके, असं दासबोधामध्ये पण समर्थांनी सांगितलेलं आहे की देह बुद्धी जेवढी जास्त तेवढे सुख दुःखाचे प्रसंग जे आहेत ते तुमच्या आमच्या ठिकाणी जास्त आहेत. आणि ही देहबुद्धी क्षीण करण्यासाठी म्हणून आत्मबुद्धी विकसित करायची आहे आणि आत्मा आनंद रूप असल्यामुळे आत्मबुद्धी विकसित केल्यानंतर जीवाच्या ठिकाणी आनंदच आनंद अनुभवायला येऊ शकतो. देहादी सृष्टी दिसू दे खुशाल, हाती असू दे विवेकी मशाल. डॉक्टर काकांचं एक काव्य आहे, त्यामध्ये ते म्हणतात की देहादी सृष्टी दिसू दे खुशाल, हाती असू दे विवेकी मशाल, पुढे वाकडे कोण करील कैसे, तनु रोम रोमी आनंद पैसे. हे सगळं समजून घेतल्यानंतर देह दिसणं बंद होणार आहे का, जग दिसणं बंद होणार आहे का, तर ते बंद होणार नाही. पण त्यांच्याकडे पाहण्याची माझी दृष्टी जर विवेकी झाली तर मला कोणीही त्रास देऊ शकत नाही. ते समर्थ आम्हाला म्हणतात, समर्थाची या सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. मला सुखी आणि दुःखी करण्याचं सामर्थ्य या भूमंडळामध्ये मुळीच नाहीये, पण मीच देहबुद्धीमुळे ते सुख दुःख माझ्या चित्तावर काय घेतलेले आहे, तो ओढवून घेतलेले आहेत. मग काय म्हणायचं आहे, या संसार वृक्षाचा मी अधिष्ठान आहे. संसार वृक्षातले सुख दुःख भोगणारा जीवात्मा नसून मी कोण आहे, तर या संसार वृक्षाचं अधिष्ठान आहे. इतकं काय करायचं आहे, रामकथा ब्रह्मांड भेदून पैलाड न्यावी. विचारा विचार जीवाने काय करायचं आहे, तर जीवभावाचा त्याग करत करत आत्मभाव धारण करायचा आहे. आणि तो आत्मभाव धारण केल्यानंतर मी आत्मभाव धारण केलेला आहे हेही ज्या वेळेला तो विसरून जातो, त्यावेळेला जे काही असतं ते त्याचं मूळचं स्वरूप असतं. खूप छान पद्धतीने आपल्या समोर मांडणी आहे डॉक्टर काकांची. ते म्हणतात की आत्मस्वरूपाची ओळख करून घेण्यासाठी सुरुवातीला आपल्याला व्यतिरेकाचा अभ्यास करावा लागतो. म्हणजे हे मी नाही, जे जे अनात्म गोष्टी आहेत त्या माझ्यापासून दूर विचाराने करायच्या. हे मी नाही असं करता करता हे मी नाही म्हणणारा सुद्धा ज्या वेळेला बाजूला होऊन जातो, त्यावेळेला जे काही असतं, अहो म्हणजे काय असतं, अहो ते करून बघावं लागतं. तिथं उत्तर एकच आहे की असं पदार्थ रूपाने ते हातात घेऊन दाखवता येत नाही. तर ही जी साधना आहे ती ज्याची त्याला आतमध्ये सातत्याने करावी लागते. आणि अशी करता करता
साधना करणारा मी साधना करतोय हेही ज्या वेळेला विसरून जातो आणि स्वरूपाशी एकरूप होऊन जातो त्यावेळी जे का होय तया नाम सुख, असं ज्ञानेश्वर माऊलींनी त्या आत्मसुखाचं वर्णन करून ठेवलेलं आहे. इथं भगवंत म्हणतात की हा चैतन्याचा जो अंश माझा या प्रकृतीमध्ये आहे ते माझं मूळचं स्वरूप आहे. ही प्रकृती हे मात्र माझं स्वरूप नाही, ती माझी आहे पण ती मी नाही, हे मात्र नक्की लक्षात ठेवायचं आहे. मग आता आपण प्रकृती रूप आहोत का आपण चैतन्य घन आहोत? साधकाने या ठिकाणी विवेक करायचा आहे. शास्त्राचा अध्यात्मशास्त्राचा अभ्यास केल्यानंतर जड असणारी प्रकृती मी नसून सच्चित आनंद घन असणारा चैतन्याचा अंशच मी आहे असं सातत्याने लक्षात ठेवलं की मग हळूहळू आपण ह्या जडाच्या पकडीतून मगरमिठीतून स्वतःला काय करू शकतो, तो सोडवू शकतो. पुढे ज्या वेळेला ह्या देहाचं म्हणजे जीवात्म्याचं प्रारब्ध संपतं त्यावेळेला तो देहातून बाहेर पडत असताना नेमकं काय होतं हे या ठिकाणी सांगितलेलं आहे की देहाचा आणि इंद्रियांचा स्वामी असलेला जीव ज्यावेळी पहिल्यांदा शरीरातून निघून जातो त्यावेळेला तो कसा निघून जातो, तर इथं वाऱ्याचा आणि सुगंधाचा इथं दृष्टांत दिलेला आहे की फुलाचा सुगंध घेऊन वारा जसा सहजतेने तो दूरवर निघून जातो त्याप्रमाणे इकडं एका देहातून दुसऱ्या देहात जात असताना जड शरीर जे आहे, प्रकृती रूप जे शरीर आहे ते त्याच ठिकाणी खाली पडून जातं. जड तितुके पडेल, चंचळ तितुके जाईल, निश्चळ ते राहील निश्चळपणे. किती स्पष्टपणे समर्थांनी आपल्या समोर मांडणी केलेली आहे. तर प्राणोत्क्रमण झाल्यानंतर जड असणारा देह त्या ठिकाणी खाली पडून जातो आणि आतमध्ये असणारं जे वासना शरीर आहे ज्याला लिंग देह असं म्हणतात, सूक्ष्म देह असं म्हणतात, तो जो लिंग देहातला जीवात्मा आहे तो मात्र आता जीवात्म्याच्या वासना जोपर्यंत शिल्लक आहे तोपर्यंत त्याला नवीन शरीराची प्राप्ती सतत होत जाणार आहे. मग या शरीरातून त्या शरीरात जाताना नेमकं काय घडतं त्या ठिकाणी, तर त्याचं सूक्ष्म अंतःकरण जे आहे, सूक्ष्म देह जो आहे तो परत दुसरा देह मिळेपर्यंत काय होतो, म्हणजे अध्यात्म वायू जो आहे त्याच्या शरीरातला तो दुसरा देह मिळेपर्यंत इकडं तिकडं भटकत राहतो आणि त्याला अनुकूल, त्याच्या वासनांना अनुकूल, त्याच्या भोगांना अनुकूल असं ज्या वेळेला त्याला परिस्थिती निर्माण होते त्यावेळेला त्यामध्ये तो लिंग देह परत प्रविष्ट होऊन जातो. आता हे इतकं सूक्ष्म आहे की ते कोणी कोणाला दाखवू शकत नाही आणि म्हणून इथं जी शास्त्रांनी मांडणी करून ठेवलेली आहे त्याला डॉक्टर काका म्हणतात खूप चिरफाड न करता त्याला होय म्हणायला शिका, तरच परमार्थामध्ये तुम्ही आम्ही काय होऊ तर पुढे जाऊ शकू. आता त्या कोरोनाचे जे काय जंतू आहेत म्हणा हे आहे ते कोणी आपण डोळ्यांनी पाहतो का, कोणालाच दिसत नाही म्हणतात, पण तरी सुद्धा त्याची टेस्ट करून घेतोच की नाही. प्रसंग आला की विचारतो का आपण की ती टेस्ट केल्यावर खरंच त्यात काही दिसलं का, ज्याला ते पॉझिटिव्ह निघालेले आहे तो सगळं काही उघडून पाहण्याचा प्रयत्न करतो का, नाही. ज्यांनी त्याचे प्रयोग केलेले आहे त्याच्यावर विश्वास ठेवतो की ते सांगतात ना झालेलं आहे. आता टेस्ट निगेटिव्ह आली, त्यांनी सांगितले ना ते निगेटिव्ह आहे, तुम्हाला झालेला नाही, मग झालेला नाही समजतो आणि आपला जो व्यवहार आहे तो परत सुरू करतो. त्याच पद्धतीने इकडं अत्यंत सूक्ष्म असणाऱ्या गोष्टीची खूप काही चिकित्सा न करता शास्त्रावर विश्वास ठेवावा, श्री गुरूंवर विश्वास ठेवावा, संतांवर विश्वास ठेवावा आणि आपण आपल्या विचारांना प्रगतीपथावर नेण्याचा प्रयत्न करावा. पुढे या ठिकाणी भगवंत म्हणतात की असा जो सूक्ष्म असणारा जीवात्मा आहे, जो वासना देह आहे, जो लिंग देह आहे तो आणि त्याचं अधिष्ठान असणारा, त्याहूनही सूक्ष्म असणारा, व्यापक असणारा असा जो कूटस्थ चैतन्य आहे ते जाणण्याचं सामर्थ्य जे आहे ते फक्त तत्वज्ञानाचा अभ्यास केलेल्यांनाच प्राप्त होतं. इतर लोकांना मात्र यातलं काहीही कळत नाही. शरीर सोडून जात असताना किंवा शरीरात राहत असताना
त्या 3 गुणांच्या प्रभावामुळे कर्म करणारा हा नेमका कोण आहे, त्याचं स्वरूप काय आहे, कोणाच्या सत्तेवर हा कर्म करतो आहे. मग कर्म करणारा जो दिसतो तो मी आहे का ज्याच्या सत्तेवर हे कर्म चाललेले आहेत तो मी आहे, ह्याचा जो निर्णय आहे तो फक्त तत्वज्ञानाचं शास्त्रशुद्ध चिंतन करणाराच जाणू शकतो. इतर जे मूढ आहेत ते मात्र विमूढा नानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः, ज्यांनी तत्वज्ञानाच्या अभ्यासाने साधनेने गुरुकृपेने स्वतःचे ज्ञानचक्षु उघडलेले आहेत त्यांनाच फक्त कूटस्थ चैतन्य म्हणजे काय हे कळू शकतं. पण जे मूढ आहेत, जे या संसारातच गुरफटलेले आहेत, ज्यांनी स्वतःच्या बुद्धीला अत्यंत स्थूल करून ठेवलेलं आहे, असे जे रजोगुणाने तमोगुणांनी आवृत्त झालेले लोक मूढ आहेत, ते मात्र स्वतःच्या स्वरूपाला म्हणजे भगवंताच्या स्वरूपाला जाणू शकत नाही. जीवात्म्याच्या सर्व हालचालींच्या मागे अधिष्ठान रूपाने असणाऱ्या या कूटस्थ चैतन्याचेच भान जे आहे ते फक्त ज्ञानी लोकांना असतं. मी म्हणत असताना सुद्धा आता ज्ञानी लोक सुद्धा तुमच्या आमच्यासारखं जेवताना खाताना दिसतात, म्हणजे जीवनमुक्त जे आहेत त्यांचे जे शरीराचे व्यवहार चाललेले आहेत ते तुमच्या आमच्यासारखेच चाललेले आहेत. का अज्ञानी माणूस तोंडाने जेवतो आणि हे ज्ञानी पुरुष काय त्यांना वेगळं काही प्राप्त झालेलं आहे का जेवणासाठी? अजिबात नाही. शरीराच्या क्रिया ज्या आहेत त्या तुमच्या आणि आमच्या जशा चाललेल्या आहेत तशाच त्यांच्या चाललेल्या दिसतात. पण तरीही वास घेणारा कोण आहे, भोगता कोण आहे, खाणारा कोण आहे, तर तो आभासिक मी आहे. आणि कशाच्या सत्तेवर हे चाललेलं आहे, तर कूटस्थ चैतन्याच्या सत्तेवर चाललेला आहे. आणि तो कूटस्थ चैतन्य रूप आत्मा मी आहे. मी मूळचा अक्रीड आहे. सगळ्या क्रीडा चाललेल्या असताना सुद्धा आतमध्ये मात्र आपण अक्रीड आहोत असा त्यांचा निर्णय पूर्णपणे चित्तामध्ये बांधलेला असतो. म्हणजे निर्गुण परब्रह्म अंतरी बिंबलेले असते. आणि असे निर्गुण परब्रह्म अंतरी बिंबल्यानंतरही प्रारब्ध असेपर्यंत त्यांच्या देहाकडून सगळे व्यवहार चाललेले आपल्याला दिसतात. परंतु कुठल्याही व्यवहाराला मी कर्ता म्हणून ते स्वतःवर ओढवून घेत नाही. कर्ता करविता ईश्वर आहे. जीव रूपाने कर्ता आहे, ईश्वर रूपाने करविता आहे आणि आत्मरूप मी मात्र अकर्ता आहे. याचं भान या तत्वज्ञान झालेल्या लोकांना नेहमीच असतं. आणि अशी जाण तुमच्या आमच्या चित्ताला यावी म्हणून आपण काय करतो आहोत, तर 15व्या अध्यायाचा अभ्यास करतो आहोत. उद्या परत ठीक 4 वाजता बंधू तयाते या फेसबुक पेजवर आपण सगळेजण भेटूया. जय जय रघुवीर